आपल्या सोबत आहेत। वेदांत, तिथली नेमकी तयारी कशी आहे? अवघा 1 तास उरलेला आहे या पत्रकार परिषदेसाठी। तिथे नेमके कोणकोणते नेते उपस्थित आहेत? कशी तयारी सुरू आहे? ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जातील, तिथे अभिवादन करतील आणि त्यानंतर थेट ब्ल्यू सी वरळीतलं हे हॉटेल जिथे उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत। आपण जर बघितलं तर नेते यायला सुरुवात झाली आहेत। मनोज चव्हाण आहे, साईनाथ दुर्गे, सचिन अहिर आहेत। अखेर तो मुहूर्त आज अखेर आज मुहूर्त आहे आणि महाराष्ट्राच्या मराठी जनतेसाठी खूप चांगला दिवस आजचा आहे असं आम्ही म्हणू। दोन भावंड एकत्र येणं अत्यंत गरज होती, जनतेची ती इच्छा होती आणि जनतेची इच्छा आज आम्ही पूर्ण करतो। म्हणजे आव्हानं सुद्धा मोठी असणार आहेत। आम्ही मुंबई महानगरपालिका घेऊ एवढं मात्र नक्की। कशा प्रकारे म्हणजे जागा वाटपाचा तिढा होता तो सुटलाय असं म्हणतायत, त्यानंतर आता एकत्र येऊन मनसैनिक आणि शिवसैनिक ही निवडणूक लढवतील? 100% बघा, आता म्हणजे कसं आहे माहिती आहे ना, की आता एक वेगळं टार्गेट ह्या लेवलला आम्ही आहोत। म्हणजे जागा कोणाला किती मिळाल्या किंवा मनसेला किती, ह्याच्यापेक्षा ही युती होणं अत्यंत महत्त्वाचं होतं मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून आणि ती झाली। त्यामुळे आता काम एकत्रच करणार आणि निश्चितपणे महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा ह्या ईर्षेनेच आम्ही उतरणार। तयारी कशी आहे हे आपण दाखवूयात, कारण इथे आपण जर बघितलं तर हॉटेल ब्ल्यू सी इथे मोठं बॅनर आपल्याला पाहायला मिळतंय। त्याशिवाय पत्रकार परिषदेची तयारी झालेली आहे। आपण जर बघितलं तर फक्त 2च इथे खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत, जिथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे इथे बसणार आहेत आणि इथनं पत्रकार परिषदेला संबोधित ते करणार आहेत। आपण बघितलं मेळाव्याला सुद्धा जो 5 जुलैला मेळावा झाला होता त्या मेळाव्यात सुद्धा 2च खुर्च्या आपण व्यासपीठावर बघितल्या होत्या आणि अगदी तसंच पत्रकार परिषद जिथे युतीची घोषणा होणार आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 2च प्रमुख नेते युतीची घोषणा करणार इथे आपल्याला पाहायला मिळतं। आणि पाठीमागे जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असलेलं हे मोठं पोस्टर आपल्याला पाहायला मिळते आणि मनसे ची जे पक्षचिन्ह आहे इंजिन, त्यासोबतच बाजूला आपण बघतो ठाकरेंच्या शिवसेनेचं पक्षचिन्ह मशाल आणि त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा हा फोटो आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्यामुळे कशा प्रकारची तयारी आहे आपण बघतो। खरं तर भव्य मेळावा घेण्याचं नियोजन त्यांचं होतं, मात्र जी माहिती नेत्यांनी दिली वेळ कमी आहे, त्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये तातडीनं ही युती जाहीर करणं गरजेचं होतं आणि त्यामुळे आज याच हॉटेल ब्ल्यू सी मध्ये आपल्याला आठवत असेल तर 2019ला याच हॉटेल ब्ल्यू सी मध्ये भाजप त्यासोबतच शिवसेनेची युती झाली होती। त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि आता 6 वर्षांनंतर पुन्हा याच हॉटेलमध्ये आपण बघतोय 360 पूर्णपणे राजकीय समीकरणं फिरली आणि आता ठाकरे बंधू याच हॉटेलमध्ये आपल्याला पत्रकार परिषद घेताना पाहायला मिळत आहेत। 2 खुर्च्या तयार आहेत आणि 12:15 दरम्यान उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे पत्रकार परिषदेत संबोधित करतील, ज्याची उत्सुकता मनसैनिक आणि शिवसैनिकांना आहे। कारण संभ्रम दूर होईल, अनेक प्रश्न जे निर्माण झाले होते ते दूर होतील आणि जागा वाटप पूर्ण झाल्यानंतर आज ही पत्रकार परिषद जेव्हा राज ठाकरे, उद्धव ठाकरे घेतील तेव्हा कोणत्या मुद्द्यांवर पुढे ते जाणार आहेत, कोणकोणत्या ठिकाणी, कोणकोणत्या महापालिकांमध्ये ही युती होणार आहे, या सगळ्या स्पष्ट या पत्रकार परिषदेनंतर होईल। आकांक्षा, अगदी बरोबर आहे वेदांत, तुम्ही दाखवल्याप्रमाणे जय्यत अशी तयारी इथे झालेली आहे। अगदी काहीच वेळामध्ये हे दोन्हीही नेते हॉटेल ब्ल्यू सी इथे दाखल होतील आणि अधिकृतपणे या युतीची घोषणा करतील। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद वेदांत आणि सचिन, तुमचे देखील आभार या माहितीसाठी। तर अगदी तासाभरामध्येच या दोन्हीही नेत्यांकडून औपचारिकरित्या, अधिकृतरित्या या घोषणेची जाहीर केलं जाणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते असतील, त्याबरोबरच मनसेचे देखील कार्यकर्ते असतील, यांच्यामध्ये आनंद आहे, उत्साह आहे, त्याबरोबरच भावनिक नाळ देखील त्यांची जोडलेली आहे आणि याच महाराष्ट्राचा उत्साह नेमका कसा आहे आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत मुकुल कुलकर्णी, विजय केसरकर आणि त्याबरोबरच ठाण्यामधून अक्षय भाटकर सध्या जोडले गेलेले आहेत। आपण सुरुवातीला नाशिकमध्ये मुकुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात। मुकुल, नाशिकमधलं वातावरण सध्या काय आहे? कारण आज युतीची घोषणा होणार आहे, त्यामुळे